त्यांची जीवलग नाही राजाभाऊ आणि मायाबहिणी आल्या. त्यांच्या मुलीचं लग्न तुमच्याशी व्हावं त्यांची इच्छा नाही. हाय नमस्कार, मी सोनाली. मी माझ्या नवीन यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करते. तर आज आहे आमच्या इथे यात्रा. तर थंडी सुरू झालेली आहे आणि सगळ्यांच्याच इथं यात्रा पण सुरुवात झालेली आहे. आज आहे आमच्या इथं खंडेरावाची यात्रा. तर आता माझं आवरलेलं आहे, ड्युटीवरून आले वगैरे पटकन देवासाठी नैवेद्य वगैरे बनवला. तिथं भंडारा आहेच, पण मग खंडेरावाला हे देतो ना आपण, याचं नैवेद्य देतो ना, भरीत. तर ती भरीताची भाजी वगैरे बनवली आणि देवासाठी आता नैवेद्य वगैरे घेऊन जायचं आहे. तिथं ती बारा गाड्या पण ओढल्या जाणार आहेत. तर चला आपण मंदिरात जाऊ, दर्शन वगैरे घेऊ. चला आता आले घरी. मॉलमध्ये गेले होते, वस्तू घेतल्या, काही थोड्याच घेतल्या, लई पण नाही घेतल्या. मॉलमध्ये गेलं का खूप काही घ्यावं असं वाटतं. आणि एक वस्तू होती मॉलमध्ये, म्हणजे भांडे होते, मला इतके आवडले, मी घेतले पण तिथं आपलं काउंटरवरती जाऊन परत रिटर्न मागे ठेवून दिले. कारण आहे ना, मी काय विचार केला माहिती का, म्हटलं अजून आपलं किचन वगैरे बाकी बनवायचं. आणि आता सध्या जुनं किचन आहे माझं, पण मग तेवढं डेकोरेट नाही करते. म्हटलं मग नवीन किचन झालं का मग त्या वस्तू आपण नक्की घेऊ. मी परत ठेवून दिलं आणि म्हटलं आता खर्च पण नको जास्त व्हायला. तर थोड्याफार वस्तू आणले, काही जास्त नाही आणले, मी वापरायच्याच वस्तू घेऊन आले, म्हणजे उपयोगी की आपण होतं ना किराणा, अशा प्रकारच्या वस्तू आणले. बॉडी लोशन वगैरे ऑफर चालू होती. आपल्याला पण व्हॉट्सअपवरती वेगळीच ऑफर येते आणि तिथं गेलो का वेगळीच ऑफर राहते. त्यामुळं परत मग त्या वस्तू ठेवून द्याव्या लागतात, असं काय आहे. चला आता दीदी चहा वगैरे बनव आणि कितीला वस्तू लागले मी बघते ऑफरमध्ये. चहा वगैरे ठेवा आता. तू दादू कुठे गेला? तांदूळ होते 10 किलो तांदूळ आणले. क्रॅकजात पण चांगला लागतो ना. जर आता या सगळ्या वस्तू आहे ना ठेवून दे, पाठीमागे जाऊ दे. हे हां हां युवा प्रतिष्ठान करते मनपूर्वक स्वागत.
आम्हाला जत्रेमध्ये घेऊन गेले का अशा प्रकारचे फुगा घ्यायचे बरं का. तर आज पण हा फुगा घेतला का आपल्याला बालपण आठवतं. तर मी अजून पण गेले ना जत्रेत तर कधी पण हा फुगा नक्की घेते. खूप फुगे असतात मोठे मोठे, पण मग हा फुगा बघितला ना आपल्याला आपलं बालपण आठवतं. त्याच्यामुळे मी आवर्जून हाच फुगा घेते आणि छान वाटतं, मस्त की खेळायला पण मज्जा येते. आणि तर अशा प्रकारे आमची भाटवाडीची यात्रा आहे. तर पहिली आमच्या भाटवाडीची यात्रा एकदम छोटी असायची. छोटी म्हणजे फक्त 12 गाड्या वगैरे ओढल्या जायच्या आणि सर्व लोक दर्शनाला वगैरे जायचे, दर्शन वगैरे करायचे आणि निघून यायचे नारळ वगैरे फोडून. पण आता हे 2 वर्षापासून आहे ना, तर गावातल्या लोकांनी थोडाफार विचार केला की आपण पण आपल्या गावातली यात्रा पण इतर गावांप्रमाणे करावी. तर पहिली त्यांनी थोडंसंच अरेंजमेंट केलेली होती आणि आता मागच्या वर्षीपासून आहे ना आतिषबाजी वगैरे, भंडारा ठेवणं आणि परत छोटी छोटीशी दुकानं लावणं, खाऊची वगैरे दुकानं लावणं, अशा प्रकारे ते करतात. तर मग अशा प्रकारे म्हणजे आता त्यांनी नियोजन केलेलं आहे. तर मग त्यांचं चाललं आहे थोडं 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 आपली जी जत्रा आहे ती यात्रा आहे ती मोठी कशी होणार अशा प्रकारचे त्यांचे प्रयत्न आहेत. तर आणि बरेचसे लोक येतात दर्शनाला, पण जे आजूबाजूचे जे नातेवाईक असतात, आमचे सर्व नातेवाईक इथं जवळजवळ राहतात. त्याच्यामुळं तिकडचे पण लोक दर्शनाला वगैरे येतात, दर्शन वगैरे करतात, जेवण वगैरे करून जातात मग आपापल्या घरी. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? जर आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर चला आता मी तुमच्याशी बोलणं थांबवते, कारण मला उद्याची पण तयारी करायची आहे. उद्याची तयारी म्हणजे परत उद्या ड्युटीला जायचं आहे, त्याच्यासाठी मला पुन्हा म्हणजे उद्याचं जे काम असतं ते थोडंफार आदल्या दिवशी थोडंसं मला करून ठेवावं लागतं. तर चला आता मी तुम्हाला बाय बाय करते.